सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। समोरासमोर धडक, 2 जागीच ठार तर 1 गंभीर जखमी। उमरविहीर येथील घटना। राळेगाव तालुक्यातील उमरविहीर येथे दुचाकीची समोरासमोर धडक होऊन 2 जण जागीच ठार तर 1 गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 3 जून मंगळवारला सकाळी 10:30च्या दरम्यान उमरविहीर गावाजवळ घडली। मिळालेल्या माहितीनुसार राळेगाव तालुक्यातील लोहारा येथील सुरेश रामदास इंगळे 30 हा आपल्या दुचाकी वाहन क्रमांक MH 29P6905 ने सावरखेडा मार्गे करंजीकडे जात होता, तर सावरखेडा येथील अंबादास बालाजी चापले वय 55 हे आपल्या दुचाकी वाहन क्रमांक MH 40 AE 8860 ने करंजीकडून सावरखेडाकडे येत होते। दरम्यान तालुक्यातील उमरविहीर गावाजवळ या दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली। हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये अंबादास चापले व सुरेश इंगळे हे दोघेही दुचाकी चालक जागेवरच ठार झाले, तर नारायण गंगूजी सोनुले राहणार सखी तालुका राळेगाव याचे पायाला मार लागल्याने हा गंभीर जखमी झाला। घटनास्थळी तात्काळ वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखेडे व जमादार संदीप मडावी हे दाखल झाले व अपघातातील जखमी व मृतकाला करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून अधिक तपास वडकी पोलीस स्टेशन करीत आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शंकर पंधरे, राळेगाव।